की जेव्हा काही करायचं ते ठरवतात, ते करून दाखवतात. चिकाटी, पेशन्स खूप लागतो. कुठेही कोणत्याही तुम्ही करिअरमध्ये असला तर त्या पेशन्समुळे आणि जिद्दी आणि चिकाटीमुळे ते आज इथे आहेत. मैम हिंदी में बताइए आज का दिन कितना महत्वपूर्ण है आपके लिए और महाराष्ट्र के लिए। आज बहुत ही सुंदर ऐसा दिन है। आज देवेंद्र जी छठी बार एमएलए बन चुके हैं और तीसरी बार मुख्यमंत्री पद उनको मिल रहा है, उसका आनंद है। पर आनंद से ज़्यादा एक जिम्मेदारी का मन में एक अनुभूति है और बहुत से काम हैं जो महाराष्ट्र के लिए करने हैं उनको, और हम सभी को उनका साथ देना है, तो उसकी ज़्यादा एक जिम्मेदारी का जो एक एहसास है वो मन में ज़्यादा है। मैम लाड़की बहन फ्लैगशिप प्रोजेक्ट रहा है सरकार का, कहीं ना कहीं ऐसे महिला आप चाहेंगी ज़्यादा कैबिनेट वर्क में महिलाओं को ज़्यादा मौका दिया जाए इस बार? यकीनन लाड़की बहन तो बहुत ही सुंदर ऐसा एक प्रोजेक्ट रहा है जिसमें सारी बहनें बहुत प्यार से जुड़ी देवेंद्र जी के साथ, युति के साथ। और ऐसे ही जैसे आप जानते हैं विमेंस बिल, ताकि हमारा रिप्रेजेंटेशन ज़्यादा हो पार्लियामेंट में और पॉलिटिक्स में, वो ऑलरेडी पास हो चुका है और कुछ ही देर है कि ये पूरी तरह से इम्प्लीमेंट होगा। इसके अलावा खासकर जब देवेंद्र जी ज्यावेळेला बाहेर पडली त्यावेळेला ते पुन्हा येणार असं म्हणाले होते आणि आज ते पुन्हा आलेले आहे आणि बहुमत घेऊन आलेले आहे। नेमकी यावर काय भावना आहे तुमची? कारण ट्रोल केलं गेलं मी पुन्हा येणार यावर विरोधकांकडून अनेक वेळा, आणि आता ते पुन्हा आले। जेव्हा आपल्याला काही अचीव करायचं असतं तर ते आपल्या समोर अर्जुनासारखं फक्त आपलं टार्गेट दिसायला पाहिजे आणि पुन्हा यायचं ह्यासाठी नाही आहे की ती गादी पाहिजे, पुन्हा यायचं त्यांना ह्यासाठी होतं कारण त्यांना त्याचा विश्वास होता, लोकांना विश्वास होता की ते महाराष्ट्रासाठी जे काही करू शकतील अजून कोणी करू नाही शकणार, आणि त्या विश्वासामुळे ते पुन्हा येत आहेत याचा आनंद आहे। आलेले 23 तारखेला जेव्हा निकाल लागला तेव्हाच तुम्हाला आत्मविश्वास होता की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील? मी तेव्हा तो विचारच नाही केला। मला एवढं कळत होतं की त्यांनी आपल्या कामात चीज करून दाखवलेलं आहे। पुढे त्यांना जेही पद मिळालं असतं वरिष्ठांच्या म्हणण्यावर ते त्याचं पण त्यांनी चीज केलं असतं, कोणचंही पद असतं तरी त्यांनी लोकसेवाच केली असते। शपथविधीनंतर काय वाटतं देवा भाऊ पहिला कोणता निर्णय घेतला? मला इतकंच माहित आहे लोकहिताचा पहिला निर्णय राहील, ज्याच्यात लोकहित सगळ्यात प्रथम राहील, एवढं मी सांगू शकते।